अरे आता बस ऐका महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. चला साईडला सगळ्या मान्यवरांना स्थानापन्न व्हायची विनंती किंवा स्थानापन्न व्हायची सगळ्यांनी प्लीज कार्यक्रम सुरू करतोय. प्लीज आता हात जोडून विनंती आहे. प्लीज हात जोडून या संपूर्ण टीमसाठी त्यांच्या प्रयत्नांसाठी जोरदार टाळ्या झाल्या. येत्या 9 ऑगस्टला 2024ला मराठी आणि हिंदीत सुद्धा हा चित्रपट प्रदर्शित होतोय. धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या कर्तृत्वाला शोभेल असा भव्य दिव्य आतापर्यंत कुणीही पाहिला नसेल असा ट्रेलर लॉन्च आज तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत दिग्गजांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत पाहतो. योगायोग असा की उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतो. याहून उत्तम योग कुठला. वा वा क्या बात है. असा वृद्ध सोहळा कधी बघायला मिळालाही नसेल. अंगावर रोमांच आणि डोळ्यामध्ये अश्रू यावेत असा हा प्रसंग आणि गुरु शिष्यांमधलं हे प्रेम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सगळ्यांना एक एक करून मंचावर याची विनंती करत करावं आणि पुष्पहार पुष्पगुच्छ अर्पण करावे. मी मान्यवरांना स्थानापन्न व्हायची विनंती करतो. आपल्यामध्ये इतरही अनेक दिग्गज मान्यवर आज उपस्थित आहेत. मी त्यांना एक एक करून मंचावर यायची विनंती करतो. झी समूहाचे MD आणि CEO श्री पुनीत गोयंका सर, श्री राहुल नार्वेकर साहेब, श्री लोढा साहेब, ज्येष्ठ अभिनेते जितेंद्रजी यांनाही मी मंचावर यायची विनंती करतो. आपण टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करूया. झी स्टुडिओज आणि झी म्युझिकचे CBO श्री उमेश बन्सल साहेब यांनाही मी मंचावर यायची विनंती करतो. सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री जोरदार टाळ्यांनी लाडके अभिनेते आणि अभिनेत्री जॅकी आणि रकुल यांचं स्वागत करूया. मी पुढचे सत्कार करण्यासाठी मंगेश देसाई यांना विनंती करतो. श्री राहुल नार्वेकर साहेबांचं स्वागत आपण करावं.
सन्मान स्वागत श्री मंगेश देसाई करतायत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया. ज्येष्ठ अभिनेते श्री जितेंद्रजी यांचा सन्मान मंगेश देसाई यांनी करावा अशी त्यांना नम्र विनंती. श्री बमन इराणी यांचा सन्मान आणि स्वागत श्री मंगेश देसाई यांनी करावं अशी त्यांना नम्र विनंती. ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक निर्माते श्री महेश कोठारे यांचं स्वागत श्री मंगेश देसाई यांनी करावं अशी त्यांना नम्र विनंती. श्री आशिष जी, निर्माता मंगेश देसाई जी, उमेश बंसल जी, भावेश जानवलेकर जी, ज्यांनी अतिशय समर्थपणे दिघे साहेबांची भूमिका या ठिकाणी निभावली, ते प्रसाद ओक जी, क्षितिज दाते जी, सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर. खरं म्हणजे या सभागृहामध्ये असं पिक्चर निघू शकतं हे मी पहिल्यांदाच बघितलं. नाट्यमय घटना असणं कुठल्याही माणसाच्या जीवनात हे काहीतरी दाखवू शकता तुम्ही एका वेळेस. पण अभिनय आणि तुमचं राजकारण हे दोन्ही वेगवेगळे प्रकार असताना सुद्धा, आणि आता ट्रेलर बघितल्यावर जर उत्साह आणखी वाढलेला आहे की निश्चित कळत नाही येतात की आणखी काय बघायला ह्याच्या पुढे मिळणार आहे. आणि मला वाटतं माझ्याप्रमाणे किंवा सगळ्यांचा सुद्धा तसाच समज असेल की यापुढे काय बघायला मिळणार आहे. तेव्हा तुमची जास्ती उत्सुकता न ताणता 9 ऑगस्टला हा रिलीज होतोय पिक्चर. मला वाटतं हा सुद्धा पिक्चर हिट व्हायला काही हरकत नाही. ट्रेलर बघून कसं बघून वाटतंय. माझ्या या येत्या 9 ऑगस्ट 2024ला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट. चल, मला अखेर परमिशन मिळालेली आहे तुम्हाला सरप्राईज सांगण्याची. या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर आपल्या समोर थोड्याच वेळात सादर होणार आहे. पण त्यासाठी एक खास पाहुणे यायचे आम्ही सगळेजण वाट पाहतोय. आणि ते खास पाहुणे म्हणजे जे धर्मवीरच्या पहिल्या भागाला सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आले होते, ते म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके भाई. चित्रपटाची भूमिका, हा संपूर्ण प्रवास कसा होता हे सगळं आपल्याला सांगण्याची विनंती करतो. मला खात्री आपण सगळे तेवढेच उत्सुक असाल. जोरदार टाळ्या चित्ता झालं पाहिजे. श्री प्रवीण कटे. व्यासपीठावर ज्यांची प्रतिमा आहे त्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब. हिंदुत्वाची गोष्ट आहे. साहेब किंवा बाळासाहेब, दिघे साहेब, बाळासाहेब यांच्या आयुष्याच्या जगण्याचा मंत्र होता हिंदुत्व. आणि ते हिंदुत्व कधी कोणापासून लपून राहिलेलं नव्हतं. ते किती प्रखर होतं हे सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. तर ती गोष्ट यावेळी अत्यंत दमदार भूमिका साकारणारे 3 अभिनेते बराच वेळ मंचावर का दिसत नाहीयेत असा प्रश्न आपल्या मनामध्ये असेल. मी एक एक करून त्यांना मंचावर यायची विनंती करतो. धर्मवीरच्या पहिल्या भागामध्ये आणि अर्थातच धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या अजरामरच आहेत, अजरामर राहतील याची आम्हा सगळ्यांना खात्री आहे. मी एक एक करून मंचावर याची विनंती करतो. माननीय बाळासाहेबांची भूमिका ज्यांनी केली ते श्री मकरंद पाध्ये. जोरदार टाळ्या आपण त्यांचं स्वागत करू. त्यानंतर दिग्दर्शक अभिनेते धर्मवीर आनंद दिघेंची भूमिका ज्यांनी केली प्रसाद ओक.
आणि अर्थातच अत्यंत गुणी अभिनेता, आम्हा सगळ्यांचा खूप जवळचा मित्र, आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची भूमिका करणारा क्षितिज दाते. मी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण या तिघांचाही पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करावा. सगळ्यात आधी मकरंद पालथे ज्यांनी माननीय बाळासाहेबांची मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी करावा अशी त्यांना विनंती. बाळासाहेबांचं करारी व्यक्तिमत्व पडद्यावर साकारणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. ती यांनी अत्यंत लिहिल्या समजून एकदा जोरदार टाळ्या श्री मकरंद पालथे यांच्यासाठी झाल्या पाहिजे. यानंतर अर्थातच ज्यांचे फोटोज सगळीकडे व्हायरल होऊन अर्थातच त्यांच्यातलं साधर्म्य बघून आपल्या सगळ्यांना एक विशेष आनंद झाला होता. अत्यंत गुणी अभिनेता क्षितिज दाते याचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि यानंतर ज्यांचं सगळीकडे आपल्याला अस्तित्व दिसत आहे आणि धर्मवीर 1च्या ट्रेलर लॉन्च आणि अनाउन्समेंटच्या वेळेला ते जेव्हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या भूमिकेत चालत आले तेव्हा खुद्द मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांचे पाय पडण्याचा, त्यांच्या जवळ जाण्याचा मोह आवरला नाही. असे तुम्हा सगळ्यांचे लाडके अभिनेते, दिग्दर्शक श्री प्रसाद ओक यांचा सन्मान माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना करावा. भाग 2 साठी सुद्धा घेतलेली प्रचंड मेहनत आणि परिश्रम आपल्याला या ट्रेलर मधून अंदाज आलाच असेल. लवकरच म्हणजेच 9 ऑगस्ट 2024ला फक्त मराठीच नाही तर हिंदीमध्ये सुद्धा संपूर्ण जगभरात हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हा तुम्हाला आणि हीच ती वेळ, हाच तो क्षण मागे पडेल. शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. हिंदी आणि मराठीमध्ये सिनेमा आणि त्यासाठी आवर्जून उपस्थित आहे. तिथं जोरदार टाळ्या पाहिजे सलमान खान. त्यांच्याबरोबर विनंती करतो. साहिल भूषण आठचे श्री मंगेश देसाई यांना विनंती आहे की त्यांनी सलमान खान यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आपण सलमान सरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं आणि मंगेश सरांनी विनंती की आपण उपस्थित राहावं. हिंदी चित्रपटसृष्टी ज्यांच्या नावाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे तुम्हा सगळ्यांचे लाडके भाईजान म्हणजेच सलमान खान यांनी याही चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून हजेरी लावली. मी सगळ्या मान्यवरांना आणि सलमान सरांना विनंती करतो की आपल्या हातामध्ये आता रिमोट दिले जाते. 1, 2, 3. हमारे संगठन का गुरु है ये भगवा रंग, सनातन हिंदू
धर्म का संस्कार है ये भगवा रंग। छत्रपति शिवाजी का सपना था ये भगवा रंग। तो रात में दिखाने के लिए तुम लोगों ने बेच दिया ये भगवा रंग। लाल ही तो है, मुझे लगा मेरा भगवा होगा। क्या है हिंदुत्व? बताइए क्या है हिंदुत्व? हिंदुओं की सारी जाति जमातियों ने बाहें खोलकर एक दूसरे से मिलने में है हिंदुत्व। संभाजी ना तू? हाँ साहब। तू धर्म बदल रहा है, तू धर्म बदल रहा है। अपने धर्म की इज्जत में ही रखनी पड़ेगी, वरना दूसरा कोई आके उसे उतार देगा। सावरकर समझने के लिए देशभक्त बनना पड़ेगा। किसी एक फैमिली का कुत्ता नहीं, नेता खुद के घर पे नहीं, लोगों के दर पे ही अच्छा लगता है। इसलिए घर छोड़ के लोगों के दर पर जाया करो। आनंद दिघे को मारो। उसको मारेगा कौन? 20 साल पहले इसी महाराष्ट्र में एक दाढ़ी वाला गाफिल था और जाते जाते दूसरे दाढ़ी वाले को सावधान कर गया। तुम्हारे और हिंदुत्व के बीच में अगर मैं भी आया तो मुझे हटाकर हिंदुत्व को गले लगाऊंगा। जो सवाल सबकी जुबान पे है पूछूं क्या? कौन सा सवाल? दिघे साहब की मृत्यु के बारे में। अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तदाही। याची गरज नाहीच आहे की आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत लोकांपर्यंत तो आवर्जून पोहोचवा. आणि यानंतर ज्यांची आपण आवर्जून वाट पाहत होतो सलमान खान सरांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. बाकी मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं. थोड्याच वेळात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. आणि त्यानंतर सगळ्या कास्ट अँड क्रूसोबत एक फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी ही सगळ्यांना मंचावर यायची विनंती आहे. पायऱ्यावर आलास तू दादा, बस 2 मिनिटं. हे कोण आहे? सलमान सर, आपसे विनती है, स्वागत नहीं करेंगे? 4-5 थोड़ा साइड में रहो. अरे एक मिनट प्लीज. अरे देखने दो देखिए. छोटा सिंपल थँक्यू सो मच सलमान सर, वी लव यू. आणि यानंतर धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हिंदी आणि मराठीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी आवर्जून उपस्थिती लावलेली आणि ज्यांच्या उपस्थितीशिवाय हा सोहळा शक्यच होणार नाही असे तुम्हाला सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की आपण प्रतिक्रिया व्यक्त करून आपण बरोबर सुद्धा तुमच्या शुभेच्छांनी आशीर्वादांनी सुपर डुपर हिट हो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंगेशनाही मी विनंती करतो आपण या फोटोमध्ये सहभागी व्हावं. आपण सगळे आवर्जून आलात इतक्या शुभेच्छा देण्यासाठी, प्रेम देण्या याबद्दल मनापासून तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. तुम्हाला सांगायची गरज नाहीच आहे, पण धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट येत्या 9 ऑगस्ट 2024ला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय. याचे ट्रेलर्स आता सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल व्हायला सुरुवात होतीलच. उद्या गुरुपौर्णिमा आहे, या निमित्तानं या चांगल्या मुहूर्तावर आपण सुद्धा आपल्या सोशल मीडिया प्रोफाईल्सवर आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या नातेवाईकांपर्यंत हा ट्रेलर नक्की पोहोचवा आणि 9 ऑगस्ट पासून चित्रपटगृहांमध्ये जाऊन या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्या.
झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्व सर ओके बाय कॉंग्रॅच्युलेशन येस बाय हा बेबी काय म्हणतो चल 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 चला साइड चला 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 साइड गेला या साईडला आता साहेब बसा नाही नंतर शूट केलं ना नाही का तुम्हाला म्हटलं नाही नंतर शूट करतो शंकू सर बसा नंतर केलं
आम्हाला वेळ झाला आम्ही सरळ तुम्ही एकदा सांगा अरे अरे आप आगे आप चले गए आप आप आइए हाथ मत लगाइए हाथ नहीं देना सर एक मिनट हाथ नहीं लगाना सर एक स्नॅप देना सर सर केलेली सर थँक्यू बहुत बहुत धन्यवाद लोकनाथ जी एक स्नॅप सर थँक्यू सर हाँ बिल्कुल सर गुन्हे दाखल करून आहे गुन्हे दाखल पवार काय पुढे जा इथे आता पुढे नको वरुण भाई जाइए वरुण भाई जाइए ना वरुण भाई जाओ ना सर सर साहेब 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 वरुण भाई जाओ वरुण भाई यश महाडिक बचाओ